चर्चा होणार होती. अहो, त्या संदर्भात पुराच्यामुळं पूरग्रस्त भागात मोठ्या ऊसाचं लहान ऊसाचं जे नुकसान झालंय त्याला काय शेतकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातले आता पुढची कारवाई केली पाहिजे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यात त्यांनी प्रेझेंटेशन पण दिलं, ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावं, साखर कारखान्यांनी करावं असं आवाहन केलं. बहुतेक शेतकरी कुठल्या ना कुठल्या सहकारी साखर कारखाना किंवा खाजगी कारखान्याशी संबंधित असतात. आता त्यांनी आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये सांगायचं. उद्या त्याच्याबद्दल पूर्णपणे व्हीसीवर जेवढे काही कारखाने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील त्या सगळ्यांना व्हीसीवर ते पुन्हा दाखवलं जाणार आहे. दादा, आपल्या पक्षातील आमदार संग्राम जगताप यांनी काल वक्तव्य केलेलं होतं तू काल नव्हता का माझ्यावर? तुम्ही आज नोटीस पाठवली मी काल सांगितलं होतं ना की हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये, ज्याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं. तशा पद्धतीनं नोटीस काढलेली. शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला, सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही. म्हणून नोटीस दिलेली आहे. काही प्रोसिजर असतील. नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. रोहित पवार काल त्यांनी पत्रकार परिषद, बाकीच्यांना मला काही बोलायचं नाही. मी तुला नेहमी सांगतो, तू लोक मला इतके वर्ष ओळखतो. मी इथं जे VSIच्या मिटिंगला झालं ते व्यवस्थित सांगितलेलं. पुढं साधारण आम्ही कृषी विभाग काय करणार आहे ते सांगितलेलं आहे. राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली. परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो. हा असं म्हणला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि त्याने तसं केलं त्याच्याबद्दल मला काही दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न आहे. मी मुंबईला जाणार उद्या आहे. मी उद्याच्याला चीफ सेक्रेटरीला पण दुपारी बोलवलंय. आम्ही सगळ्या जिथं ही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट शेतकऱ्यांचे आलेत का? रिपोर्ट आल्या आमचे जे काही तरतूद करायची किंवा जो काही निधी उपलब्ध करायचा तो आम्ही तयार ठेवलेला. आम्ही ताबडतोब DBT द्वारे त्यांच्या अकाउंटला पैसे